पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी मोहर्रम कमिटी शिरूर शहरच्या वतीने मुस्लिम बांधवांनी रामगिरी महाराजांनी मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल शिरूर पोलिसांना मोहर्रम कमिटीचे अध्यक्ष फैयाज शेख यांच्या स्वाक्षरीचे निवेदन दिले आहे। यात सुरेश रामकृष्ण माने उर्फ रामगिरी महाराजांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे। तसेच त्यांच्यावर आधीही गुन्हे दाखल असल्याने त्यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। यावेळी मोहर्रम कमिटीचे अनेक पदाधिकारी व बहुसंख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। याबाबत समाज बांधव आरिफ सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र कुडे यांनी। पाहूयात। आज या ठिकाणी आमच्या मुस्लिम समाजाचे सर्व तरुण बांधव या ठिकाणी मोहम्मद पैगंबराविषयी जे अपशब्द वापरल्याबद्दल या ठिकाणी त्यांच्या भावना जागृत झाल्या, द्वेषाच्या भावना निर्माण झाल्या, राग क्रोध निर्माण झाला। कारण आमचं ते श्रद्धेचं ठिकाण आहे। आम्ही कुठल्या समाजाच्या कुठल्या भावनाच्या दुखावचा मुस्लिम समाज कधी प्रयत्न करणार नाही आणि करतही नाही। आज या ठिकाणी इथं येण्याचं एकच कारण का जे प्रेषित आहे पैगंबर आहेत त्यांच्याबद्दल जे अपशब्द जे रामगिरी महाराजांनी व्यक्त केले, आम्हालाच त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती। रामगिरी महाराज आपण जर ऐकत असाल तर आपण महंत हा या शब्दाचा आपण अर्थ समजून घ्या आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करा की आपण कुठल्या एकाच्या समाजाच्या धर्मगुरूविषयी जे अपशब्द वापरले की योग्य नाही। समाजाला तुम्ही शांतीचा अहिंसेचा संदेश द्या। याचा अर्थ हा नाही का आपण लोकांच्यामध्ये भावना भडकवायचं काम करायचं, समाजामध्ये वाद निर्माण तयार होईल। याच्यामुळे याचा परिणाम सर्वसामान्य जनतेला होतो। सर्वसामान्य जनतेला होत असताना सुद्धा पोलीस आणि प्रशासन आमचे सहकारी मित्र आहेत पोलीस प्रशासन, याचा त्रास त्यांना सुद्धा होत असतो। कारण त्यांच्या घरी सुद्धा त्यांना त्यांची कामं असतात, ड्युटी असती। हे सर्व सोडून त्यांना अशा आंदोलनांना मिटवण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन शांतता करण्यासाठी वेळ द्यावा लागतो। अशा वेळेस आपण या पोलीस बांधवांचा बी सुद्धा विचार केला पाहिजे आणि एक शब्द वापरताना कुठले शब्द वापरताना आपण महंत आहात या गोष्टीची जाणीव ठेवून आपण बोललं पाहिजे। आम्ही निषेध करत आहोत, आपला निषेध करत आहोत। आपल्याला ज्या वेळेस आपल्या सतसत बुद्धीला जागृत आपण विचारता का आपण हे चुकीचं बोललं का बरोबर बोललं, त्यावेळेस आपल्याला कळन की आपण काय बोललो। हे चुकीचं वक्तव्याबद्दल आम्ही खपून घेणार नाही, सहन करणार नाही। आमचे सर्व मुस्लिम समाजाचे तरुण बांधव आहे या ठिकाणी मोहर्रम कमिटीचे आमचे जे तरुण वर्गाचे मित्र आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे आणि शिरूर पोलीस स्टेशनमध्ये आमची या ठिकाणी निवेदन देऊन शांततेच्या मार्गाने आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र।